गुड मॉर्निंग। चलो आज आहे संडे आणि आज आहे परीच्या बर्थडेची पार्टी। ये परी का बर्थडे कंटिन्यू शुरू है 3 दिवस डे 3 आणि हे बघा नाश्ता सर्व करायसाठी आम्ही हे भिलाईवरून बोलवले आहे आणि हे चंद्रपूरवरून बोलवले आहे। पेमेंट लिख के रखना, बाद में मिल जाएगा। बघा हा हॉल आहे, आम्ही जिथे रूम केली होती तो हॉल आहे। हे बघा दुसरे शेफ आमचे शुभम मामाला आवाज देऊन देशील। हा इकडे नाश्ता आणलाय मला। हे बा मोबाईलमध्ये घुसते हे नुसते। झाला का मोबाईल? नाश्ते में क्या क्या है? नाश्ते में क्या क्या है? इडली, अप्पे। ये सांबार है क्या? सांबार, डोसा। ओके या तुम्ही पण सगळे नाश्ता करायला। हे बघा इकडे मस्ती सुरू आहे। या तुम्ही पण सगळे परीच्या बड्डेला, पण बड्डे इथे नाही आहे। आम्ही ज्या हॉलमध्ये थांबलो आहे ना तिथे त्यांनी ऑलरेडी हे करून ठेवलेलं होतं, पण बड्डे इथे नाही, बड्डे आमच्या शेतावरती आहे। परी नाही केलं हाय कर। आज कृषिकाचा हॅपी बर्थडे। हैप्पी बर्थडे नहीं है तेरा। केक कापणार कृषिका। आज काय बर्थडे आहे का कृषिकाचा? हॅपी हां बर्थडे आहे ना, बर्थडे केक कापणार आहे ना। केक बघा आमची कृषिका कशी दिसते। ओय चलो दौडो 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 येत दिख रहा है पेटू पेटू। चलो आम्ही ज्या मंदिरात होतो काल त्याच मंदिरात परत आलेलो आहो दर्शन घ्यायला। आज आहे महाप्रसाद, इथे वाटप आहे आमच्याकडनं, तर आज सकाळी सकाळी इकडे आलो। आता इथे दर्शन करू आणि मग आम्ही महाप्रसाद वाटायला सुरुवात करू। हे बघा आमचा महाप्रसाद वाटप सुरू होणार आता थोड्याच वेळात। हा नैवेद्य चढणार आधी। आमचे मामा खूप मदत करतात, आम्ही आलो तेव्हापासून। हे नैवेद्य ठेवून येत आहे, देते नैवेद्य ठेवायला गेले। हो गोविंदा गोविंदा। चला आमचा आता महाप्रसाद वाटप झालेला आहे। आता आम्ही शेतावर जातोय। आता तिथे मेन परीची बर्थडे पार्टी आहे। आजीला परी पैसे देते। चला तुम्ही पण चला आमच्यासोबत छान सेलिब्रेशन करा। आजी भात खाल्ला का? भात खाल्ला तुम्ही? भात खाल्ला? ठीक आहे मी परत लावतो। कसा होता?
चांगला होता म्हणते. चला. बघा किती मस्त मंदिर आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. 1 मिनिट. बघा आमचा सकाळी सकाळी मस्त महाप्रसाद वाटप झाला मंदिरामध्ये. त्यानंतर मग आम्ही दुपारला शेतावरती आलो. माझी आई, बाबा, मामा, मामी, मावशी, मोठी सगळे चंद्रपूरवरून पण दुपारला पोहोचले 2:30पर्यंत. आणि मग ते सगळे आल्यानंतर तिथे त्यांनी डेकोरेशन केलं. मस्त बलून्स फुगवले. बघा किती मस्त सगळे बसलेले आहे एकत्र आणि त्यांची डेकोरेशनची तयारी सुरू आहे. आणि आम्हाला पण पूजेला जायचं होतं. मंदिरात आमचं एक ग्रामदैवत आहे, त्यांची पण पूजा करायची होती. त्यामुळे ते सगळे डेकोरेशन करायला बसले होते. आणि आम्ही नंतर मग ग्रामदैवत आमचे खाटोबा देव आहे तर त्यांची आम्ही पूजा करायला गेलो. बघा सगळे तुम्हाला हाय करते. हा पण बड्डे बॉय होता, याचा पण त्या दिवशी बड्डे होता. आणि तिथे माझे मामा बघा डेकोरेशनसाठी विचार करताय हे आपण कुठे लावायचं म्हणून. खूप मस्त सगळे खुश. हे बघा आमचं आता हिरवगार शेत किती मस्त दिसतंय ना, सगळीकडे हिरवं हिरवं. ॲक्च्युली पूर्ण दाखवायचं होतं बट वेळ नव्हती आणि खूप उशीर झाला होता, त्यामुळे पूर्ण दाखवता नाही आलं. पण मी थोडक्यात दाखवते तुम्हाला. बघा कसं वाटतंय ते नक्की सांगा. सगळे बसलेले होते मस्त झाडाच्या सावलीमध्ये. आता आम्ही निघालो आहे दुसऱ्या शेतावरती जिथे ते आमचं ग्रामदैवत आहे खाटोबा देव, तिथे जात होतो. कृषिका बघा अंकुश मामाच्या खांद्यावरती कशी बसलेली आहे आणि जाती आहे. कारण शेतातून जायचं म्हटलं तर थोडंसं काटे हे ते राहतातच, त्यामुळे तिला आम्ही वरती घेतलेलं होतं अंकुशने तिला. बघा किती मस्त वाटत आहे. चला पूजा झाली, आता जेवण करू, मस्त परीचा बर्थडे करू, केक कापू आणि मग घरी जाऊ. हे बघा शेत आता सध्या काहीच नाही आहे, तिकडे आहे त्या शेतामध्ये मस्त कापूस आहे दाखवते. अजून काय आहे मामा तिथे? तुरी आहे. हां हो दीदी जा. बघा आम्ही पूजा करून आलो. पूजा करून आल्यानंतर आता परीचं औक्षवण करतोय आम्ही. परीचा केक पण मस्त होता, तिच्या ड्रेसला थोडासा मॅच झाला होता. आम्ही आधी डिसाईड नव्हता बट ॲक्च्युली तिचा बड्डे ड्रेस दुसरा होता. बट आम्हाला खूप उशीर झाला असल्यामुळे आम्ही तिचा ड्रेस पण चेंज नाही केला आणि लगेचच औक्षवण करायला सुरुवात केली. कारण लवकरच अंधार पडणार होतं शेतामध्ये आणि कॅटरसवाल्यांना परत लवकर जेवण आटपवून वापस पण जायचं होतं, त्यामुळे सगळे खूप घाई करत होते. तर पटापट आम्ही सर्वांनी औक्षवण केलं. आणि बघा आता किती मस्त बसलेली आहे कृषिका, तिला पण खूप छान वाटत आहे सगळे लहान लहान मुलं बघून. आता सगळ्यांची मी ओळख पण करून देते, माझ्या फॅमिलीची, सासरचे, माहेरचे सगळे आहे आज, तर मी सगळ्यांची ओळख करून देते. बघा कृषिका पण किती बडबड करते तिथे बसून. तिला केकच खायचा होता त्यामुळे तिची खूप धावपळ सुरू होती. पण तिचे पप्पा तिला सांभाळत होते तिथे, ती केकला हात लावत होती. तर हे बघा या माझ्या 3 नंबरच्या ननद आहे, या नागपूरलाच राहतात. ॲस्पायर इंटरनॅशनल स्कूलला त्या टीचर आहे आर्ट अँड क्राफ्टच्या. तर त्या आता ओवाळत आहे. त्यानंतर मग माझी आई येते. हे बघा आता माझी आई आली आहे ओवाळायला. कृषिका पण मस्त बसलेली आहे, बघा ती मुलांसोबत कशी मस्ती करते आहे. आता माझ्या आईने औक्षवण केलं.
बघा आता ही माझी बहीण आहे करिश्मा, आता ती अक्षवण करते. माझ्या मोठ्या आईची मुलगी आहे ती. आणि आता आहे या माझ्या मोठ्या मामी. कृषिकाचा केक बघा एकदा जोडून दाखवते मी. आणि या माझ्या मोठ्या मामी आहे आणि या ग्रीन कलरच्या साडी घातल्या त्या माझ्या लहान मामी. दोन्ही मामी आलेल्या होत्या माझ्या. ते आता अक्षवण करतील, मग आम्ही लगेचच केक कट करू. बघा माझे मामा भाऊजी आणि ही आमची सगळी फॅमिली आया सगळे बघत होते. सगळे बर्थडे सेलिब्रेशन कसं होत आहे तर बघत होते. आणि तिकडे उशीर पण होत होता, सगळ्यांना धावपळ सुरू होती की लवकर लवकर बर्थडे करून सगळं निपटवायचं. ह्या माझ्या लहान मामी आहे. ही छोट्या नाही हो या अंकुश इथून घे ना. हॅपी बर्थडे. इकडे हो खुशी. आहा 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 कसं घेतलं पाहिलं का जिबेने. तेव्हा 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 शंकर बाई करणं तिला परीला. चला बघा लगेच बड्डे झाला आणि सगळ्यांनी जेवण घेतलं कारण खूप अंधार पडत आलेला होता आणि यांना रिटर्न परत चंद्रपूरला पण जायचं होतं. तर हे सगळे आता जेवण करते. जेवणामध्ये पण छान मेनू होता. मसाले वांगे, डाळ भाजी, भात, पोळी, कढी, भजे, पापड आणि गुलाबजामुन. बघा अशा प्रकारे आमचा परीचा बड्डे सेलिब्रेशन झालं. 3-4 दिवस आम्ही तिथे होतो चिमूरला. खूप एन्जॉय केला आम्ही तिकडे. आणि आता मी इथेच व्हिडिओची एंडिंग करते. व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.